राज्यात मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह बहुतांश भागात आजही पावसाची संततधार. प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. मुंबईत 300 मिलीमीटरपर्यंतची अतिवृष्टी. सखल भाग जलमय. उपनगरी गाड्यांच्या 3ही सेवा विस्कळीत. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे 500 जणांना सुरक्षित स्थळी हलवलं. राज्यात सुमारे 14 लाख एकरवरच्या पिकांचं नुकसान. मुखेडमधल्या ढगफुटी सदृश पावसामुळे 8 जणांचा मृत्यू आणि पशुहानी झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्कालीन कक्षातून तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई ठाण्यात जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा. राज्यात सुमारे 43,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. 28,000पेक्षा अधिक रोजगार निर्मितीची अपेक्षा. गणेशोत्सव काळात मुंबईतून 367 विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार. गणेशोत्सवाच्या विशेष बोधचिन्हाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी आणि अजित डोवाल यांच्यात प्रतिनिधीस्तरीय चर्चा. गेल्या 9 महिन्यातल्या सकारात्मक बैठकांमुळे सीमेवरचा तणाव निवळला असल्याचं डोवाल यांनी व्यक्त केलं मत. उपराष्ट्रपती पदासाठीचे रालोआचे उमेदवार CP राधाकृष्णन यांची सर्वानुमते निवड करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. तर इंडी आघाडीकडून माजी न्यायाधीश B सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा. आणि सप्टेंबरमधल्या आशिया कपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा. सूर्यकुमार यादव कर्णधार तर जसप्रीत बुमराहचं संघात पुनरागमन.